गणेश चतुर्थी निमित्त संपूर्ण जिल्हाभरात गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले असून आज पत्रकार भवन बुलढाणा येथे पत्रकारांच्या वतीने वृत्तेश्वर गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढील 10 दिवस भरगच्च असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राजीव उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलढाणा येथील पत्रकार भवनामध्ये वृत्तेश्वर गणरायाच्या मूर्तीचं या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष देखील आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, काय नेमकी संकल्पना आहे? वृत्तेश्वर हे नाव पहिल्यांदाच या ठिकाणी ऐकण्यात येत आहे, काय महाग? गणेशजी ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे आणि कलेची सुद्धा देवता आहे आणि पत्रकारिता ही सुद्धा कलाच आहे। तर त्याच्यामुळे कलेची देवता गणेशजी असल्यामुळे गणेशाची स्थापना करावी, तर असा विचार आम्ही पत्रकारांनी सगळ्यांनी केला आणि वेदांमध्ये 108 नावं गणपतीची आहेत, पण आम्ही असा विचार केला सगळ्यांनी मिळून की काही वेगळं नाव आपल्याला देता येईल का। आता वृत्ताचा अधिपती म्हणजे वृत्त म्हणजे बातमी आणि त्याचा अधिपती म्हणजे गणेशजी, ईश्वर, वृत्ताचा ईश्वर म्हणजे गणेशजी, असं म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याला वृत्तेश्वर हे नाव दिलं आहे। हे 109 नाव असेल, पण याचं जे वृत्तेश्वर नावाचं कौतुक सगळ्यांनी केलेलं आहे, तर अशा पद्धतीने आम्ही याची स्थापना केलेली आहे। हे पहिलंच वर्ष। काय मनोकामना यावेळेस करणार गणरायाच्या चरणी? स्वातंत्र्यापूर्वी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला आणि त्या माध्यमातून समाजाला संघटित करण्याचं काम केलं आणि इंग्रजांच्या विरोधात एक मोठी चळवळ गणेशोत्सवाच्या माध्यमातून उभी राहिली। पण आताच्या काळामध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम करता येतील का, समाजाचं संघटन वाढवता येईल का, सगळ्यांना एकत्रित करता येईल का, आणि पत्रकार जे आमचे आहेत सगळे पत्रकार बांधव ते एकत्रित येऊन काही चांगल्या समाजासाठी वेगवेगळे उपक्रम, समाजसेवा, सामाजिक काहीतरी वेगवेगळ्या काही कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी करता येतील का, त्या दृष्टिकोनातून आम्ही गणेशोत्सवाकडे पाहतो। म्हणजे गणेशोत्सव हा धार्मिक अधिष्ठान किंवा त्याला धार्मिक आध्यात्मिक याला स्वरूप आहेच, पण त्या माध्यमातून त्याला सामाजिकता कशी देता येईल आणखी या गणेशोत्सवाला, या 10 दिवसांमध्ये येणाऱ्या त्या दृष्टिकोनातून आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत। निश्चितच। तर नवीन जे नाव आहे वृत्तेश्वर हे या ठिकाणी नाव आहे आणि राज्याचे उपाध्यक्ष जे आहेत मराठी पत्रकार परिषदेचे ते आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज गणरायाची स्थापना होते, नवीन नाव या ठिकाणी गणरायाला देऊन त्यांची स्थापना या ठिकाणी झाली, काय भावना? अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पत्रकारांच्या वतीने राबवण्यात आलेला आहे आणि बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितजी राजपूत यांची ही संकल्पना होती आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी गणरायाची स्थापना केलेली आहे। या 10 दिवसामध्ये पत्रकारांच्या वतीने पत्रकार भवनावर भरघोस कार्यक्रम असे आयोजित केलेले आहेत, सामाजिक कार्यक्रम आहेत आणि त्या माध्यमातून आपण एकोप्याचं या ठिकाणी दर्शन दाखवणार आहोत, अशी एक संकल्पना या ठिकाणी पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। याला पूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांच्या शुभेच्छा पण आहे आणि सर्वांचा पाठिंबा पण आहे। जिल्ह्याभरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे नाव जे आहे वृत्तेश्वर हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे, कारण नाव बरेचसे आहेत परंतु हे नाव वेगळं आणि पत्रकारांनी या ठिकाणी गणरायाचं या ठिकाणी स्थापना केली, यामुळे हे वेगळेपण जे आहे ते दिसून येत आहे। त्यासोबत जे आहेत व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी देखील बोलूया, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत। वृत्तेश्वर ची स्थापना झालेली आहे, काय सांगाल, नवीन नाव आणि गणरायाची स्थापना काय सांगाल? अतिशय चांगलं नाव आहे। रणजित सिंग राजपूत सरांनी सांगितलं की 108 नावं भगवान श्री गणेशांची आहेत आणि वृत्तेश्वर हे 109 नाव आहे। म्हणजे पत्रकार बातम्या लिहितात, वृत्त त्या ठिकाणी प्रकाशित करतात आणि मग आमच्या सगळ्यांचा भगवान कोण आहे? मग पत्रकारांचा जो भगवान आहे तो भगवान श्री गणेश आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेत हे नाव अतिशय योग्य आहे आणि अतिशय चांगलं नाव, या नावाचं सगळीकडे कौतुक होते आणि पत्रकारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या गणेशांचं स्थापन केलं, विधिवत पूजन केलेलं आहे आणि पुढचे 10 दिवस अतिशय चांगले कार्यक्रम पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत। लोकचळवळीचं स्वरूप या गणेशोत्सवाला प्राप्त झालेलं आहे। काय नेमक्या मनोकामना मागाल राज्यासाठी, देशातल्या नागरिकांसाठी? सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ठेव,
आणि पत्रकार जो काही समाजासाठी झटतो, पत्रकार समाजाच्या वेदना मांडतो, व्यथा मांडतो, त्या पत्रकारांच्या वेदना कुठेतरी दूर झाल्या पाहिजेत अशी भगवान गणेशाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. निश्चितच तर पत्रकारांच्या देखील ज्या वेदना आहेत त्या दूर व्हाव्यात आणि विघ्न जे आहे त्यांचं हे हरून जावं अशी मनोकामना जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.